ठाकरे बंधू युतीचं काही काल फायनल झालं का? कारण तुम्ही म्हणाला होईल की आजची अंतिम बैठक असेल हो. आणि मूळचं स्वरूप होईल. काल उशिरापर्यंत चर्चा संपली असणार, आता कळेल मला. अधिकृत घोषणा कधी होईल? होईल आता एक दोन शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी निधीचा गैरवापर केल्यामुळे राऊत साहेब, एक महाराष्ट्रातला महाराष्ट्रातला गंभीर विषय आहे. राऊत साहेब, एका शेतकऱ्याला कर्जफेडीसाठी आपली किडनी विकावी लागते. हे अत्यंत गंभीर आहे प्रकार ना. महाराष्ट्रात उघडकीस आले. आहे ना. सामना संपादकीय आहे ना, किडनी विकावी लागते आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात सगळं आलबेल आहे. केंद्र सरकार मनरेगासारख्या योजना जवळजवळ बंद करण्याच्या मार्गावर आहे. रामजीच्या नावानं योजना चालणार नाही. सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही. आतापर्यंत हे सरकार आल्यापासून 1500च्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे. एक किडनी विकण्याचं प्रकरण समोर आलं आहे, पण असे असंख्य प्रकरण आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार हे नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांसाठी हजारो कोटी उडवत आहेत. माझ्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदेचं मुंबई महानगरपालिकेचं बजेट हे 10,000 कोटीचं आहे. प्रत्येक उमेदवाराला ते 10 कोटी रुपये देणार आहे आणि माझी माहिती पक्की असते. विचार करा, नगरसेवक फोडण्यासाठी 5-5 कोटी रुपये आधी दिले आणि आता निवडणुका लढण्यासाठी 10-10 कोटी देणार. आणि महाराष्ट्रामध्ये शेतकरी कर्ज फेडण्यासाठी खाजगी सावकाराकडे कर्ज फेडण्यासाठी आपली किडनी विकतो. यांना लाज वाटली पाहिजे. मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे या गोष्टीची. त्यांच्या राज्यामध्ये प्रजा जन उमेदवाराला 10 कोटी देणार आणि ते महापालिकेतूनच लुटलेले आहेत नाही, पण मग आणि महापालिकेच्या ठेकेदारांकडूनच घेतलेले पैसे आहेत. हे पैसे कदाचित आता ड्रग्समधून आले असतील. आता एक नवीन लिंक्स आली आहे. ड्रग्समध्ये 145 कोटीचं ड्रग जर त्यांच्या घराच्या किंवा रिसॉर्टच्या आवारात सापडतं, 145 कोटीचं ड्रग्स. त्यानंतर परत पाचगणीमध्ये 40 कोटीचं मॅन्ड्रेक्स सापडलं मोठ्या म्हणजे त्याच परिसरामध्ये सातारा, पाचगणी याच परिसरामध्ये ड्रगचे कारखाने का उभे राहिले? कोण याच्या पाठीशी आहे? सरकार कोणाचं आहे? साताऱ्यात हेलिकॉप्टर कोणाची उडतात आणि उतरतात? हा विचार देवेंद्र फडणवीस यांनी केला पाहिजे आणि ताबडतोब याची चौकशी करण्यासाठी